जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो, कॉन्फिडन्स वरती बोलू काही. चला दोस्त हो, कॉन्फिडन्स वरती बोलू काही. तर कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण जीवनामध्ये नेहमी 3 गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. तर त्याच्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजेच मी हे करू शकणार नाही, मी ते करू शकणार नाही, ह्या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजे. म्हणजेच निगेटिव्हिटी ही मनातली काढून टाकली पाहिजे. इस दुनिया में सबसे बड़ा है रोग कि मेरे बारे में क्या कहेंगे लोग. दुसरं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सेल्फ मोटिवेशन हे फार जरुरीचं आहे. सेल्फ मोटिवेशन कसं कराल, तर आपण काही लोकांना आपल्या जीवनामध्ये आयडियल मानतो. तर त्या आयडियल ज्यांना मानलं आहे आपण, त्यांच्या ज्या गोष्टी, ज्या काही त्यांचं ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना फॉलो करायचं आहे. नंतर काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स असतात ते नेहमी ऐकायचे आहे. आणि त्यामुळे आपल्या मनावर जो काही सकारात्मक परिणाम होणार आहे त्याने आपला सेल्फ कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी मदत होणार आहे. नंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हार्डवर्क. तर हार्डवर्क हे नुसतं हार्डवर्क असून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपण निर्माण करायला पाहिजे. इंटरेस्ट नसेल तर त्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट तयार करून जीव ओतून आपलं सर्वस्व पणाला लावून ती गोष्ट घडवून आणण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ते आपण केलं पाहिजे. तेव्हा त्याचे जे सकारात्मक परिणाम आहे ते आपल्यासमोर दिसतील. जाता जाता मी सांगेन की धीरूभाई अंबानींचं एक वाक्य नेहमी आठवावं की कर लो दुनिया मुठ्ठी में. आज जर आपण बघितलं तर रिलायन्स हे सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. तर अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण जर आत्मसात केल्या तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम घडेल. एवढं बोलून मी ते थांबतो. पुढच्या वेळेस जो काही नेक्स्ट टॉपिक असेल त्यामध्ये आपण बोलू.